श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी संदेश या मराठी परिवारात. आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनापासून अनुभवण्यासाठी आहे. म्हणून विनंती आहे, 2 मिनिटं शांत बसा आणि हा संदेश पूर्ण ऐका. कारण काही वेळा आयुष्याला बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. काही साधे शब्दही माणसाला पुन्हा उभं करू शकतात. प्रिय भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा बाहेरून सगळं सामान्य दिसत असतं, पण आतमध्ये मात्र खूप काही तुटलेलं असतं. चेहऱ्यावर हसू असतं, पण मन मात्र थकलेलं असतं. अनेकदा आपण लोकांसमोर मी ठीक आहे असं म्हणतो, पण खरंच आपण ठीक असतो का? की मनात इतकं काही साचलेलं असतं की ते शब्दांमध्ये सांगणंच कठीण होतं. कदाचित तू सुद्धा काही दिवसांपासून शांतपणे सगळं सहन करत आला असेल. रात्री उशिरापर्यंत जागत असेल, मनात सतत विचार सुरू असतील, भविष्याची चिंता, नात्याची वेदना, अपूर्ण स्वप्न, आणि या सगळ्यामध्ये तू स्वतःलाच हरवत चालला आहेस. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. जीवन नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. काही वेळ आपण ज्याच्यासाठी मनापासून उभे राहतो तेच लोक आपल्याला समजूत घेत नाहीत. काही नाती अचानक बदलतात, काही लोक कारण न देता दूर जातात आणि मग आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. माझ्यातच काहीतरी कमी आहे असं वाटायला लागतं. पण लक्षात ठेव, प्रत्येक वेळी चूक तुझीच असते असं नाही. कधी कधी जीवन आपल्याला काही लोकांपासून दूर नेतं, कारण पुढचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती कायमची आपल्या आयुष्यात राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. काही आपल्याला प्रेम शिकवतात, तर काही स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. प्रिय भक्तांनो, माणूस बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जखमांनी जास्त थकतो. शरीर थकलं, विश्रांती मिळते, पण मन थकलं तर शांतताही जड वाटू लागते. दिवसभर आपण स्वतःला व्यस्त ठेवतो, पण रात्री जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा मन पुन्हा जुन्या आठवणीत उघडतं आणि मग आपण विचार करतो, मी एवढा बदललो कसा? पण बदलणं चुकीचं नाही. प्रत्येक अनुभव माणसाला काहीतरी शिकवतो. जसं सोनं आगीतून गेल्यावर अधिक चमकतं, तसंच संकटामधून गेलेला माणूस अधिक मजबूत बनतो. त्यामुळे आज जो संघर्ष चालू आहे तो तुझ्या विरोधात नाही, तो तुला घडवत आहे. लक्षात ठेव, झाडाला मोठं व्हायचं असेल तर आधी मुळं मजबूत करावी लागतात. त्यासाठी त्याला अंधारात जमिनीखाली शांत राहावं लागतं. तसंच तुझ्या आयुष्यातही घडत आहे. आज तुला काहीच बदलत नाही असं वाटत असेल, पण आतून खूप काही तयार होत आहे. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा. पण उशिरा म्हणजे अपयश नसतं, योग्य वेळ येण्यासाठी घेतलेली तयारी असते. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला कमी समजणं बंद कर. तू जे सहन केलं आहेस ना, ते प्रत्येकाच्या वाटेला येत नाही. तू जे सहन केलं आहेस ना, ते प्रत्येकाच्या वाटेला येत नाही. अजूनही तू उभा आहेस, अजूनही प्रयत्न करत आहेस, याचा अर्थ तुझ्यात अजून ताकद आहे. आज काही क्षण तुझ्यासाठी काढ, शांत बस, खोल श्वास घे आणि स्वतःला एक वचन दे, मी कितीही तुटलो तरी पुन्हा उभा राहीन.
मी माझ्या दुःखाला माझी ओळख बनू देणार नाही. कारण प्रिय भक्तांनो, प्रत्येक काळ कायमचा नसतो. अंधार कितीही खोल असला तरी सकाळ ही होतच असते. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून आजचा काळ पाहशील आणि तुला जाणवेल की ज्या गोष्टींनी तुला सर्वात जास्त त्रास दिला, त्याच गोष्टींनी तुला सर्वात जास्त मजबूत बनवलं आहे. शेवटी फक्त एवढंच, जेव्हा मन खूप थकेल, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि फक्त म्हण, श्री स्वामी समर्थ. त्या नावात अशी शक्ती आहे जी तुटलेल्या मनालाही पुन्हा जगण्याची हिंमत देते. आणि विश्वास ठेव, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. तुझ्या आयुष्यातलं सुंदर अध्याय अजून लिहायचं बाकी आहे.